नमस्ते, कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओसुद्धा खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि आजचं थोडंफार रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणींनो. आणि त्याचबरोबर मी आज माझ्या बेडरूमची डीप क्लिनिंग केलेली आहे खूप दिवसानंतर. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:45. आता जस्ट मी बाळाला त्याची व्हॅन येते स्कूलला नेण्यासाठी, तर तिकडे त्याला सोडून आलेली आहे, म्हणजे त्याला व्हॅनमध्ये बसवून आलेली आहे. आणि त्यानंतर थोडासा 5-10 मिनटं मी थोडंसं बसते, चहा वगैरे घेते किंवा नाश्ता करते. आणि त्यानंतर बाहेरचं जे हॉल आहे ते मी आता झाडून घेते. आणि इकडेच जास्त करून बाळ त्याचं खाणं पिणं खेळणं अभ्यास करणं सगळं काही हॉलमध्येच त्याचं असतं. तर भरपूर इथे त्याचे खेळणी वगैरे असतात, तर ते सगळं आधी जागेवर ठेवून देते. इकडचं TV युनिट असेल टीपॉय असेल तो क्लीन करून घेते आणि त्यानंतर झाडून घेते. तर किचनमधलंसुद्धा मी सगळं आवरून आली, म्हणजे स्वयंपाक भांडी हे सगळं करता करता 9:30 वाजले मला. तर आता फायनली मी आली आहे बेडरूममध्ये आणि 11:30-12पर्यंत बाळ जे आहे ते स्कूलमधनं येतं. तर अजून 2-2.5 तास आहेत माझ्याकडे. तर तोपर्यंत होईल तेवढं बेडरूम जे आहे ते मी आवरण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही इकडे बघत असाल आमचं जे बेडरूम आहे ते अगदी साधं सिंपल आहे. काहीच इंटिरियर किंवा फर्निचर अजिबात नाही आहे. आणि आमचा जो बेड होता तो या साईडला ठेवला होता आम्ही भिंतीच्या साईडला. पण याने खरंच अशा पद्धतीने तुम्ही बेड अजिबात ठेवू नका. खूप डिसॲडव्हान्टेज आहेत याचे, कारण की अजिबात आपल्याला झाडलोट करता येत नाही. बऱ्याचशा वस्तू तिथे पडतात तर त्या काढतासुद्धा येत नाहीत. आणि आमचा जो कलर आहे ना, इकडे कसं क्षाराचं पाणी आहे आमच्या साईडला, त्यामुळे ते पाणी जे आहे ते पटकन भिंती शोषून घेतं आणि कलर जो आहे तो पटकन निघतो. आणि इकडे डिस्टंबर वगैरे दिला होता, पुट्टीसुद्धा भरली होती, पण ते पूर्णपणे निघालेलं आहे आता. आणि आपण कितीही झाडलोट केली ना तरीसुद्धा ते वारंवार निघतच राहतं. आणि आता हे सगळं मी बरेच दिवस झालं मला हे व्यवस्थित झाडायला नाही भेटलं, तर आता हे खूप छान प्रकारे मी झाडून घेत आहे. आणि आता अगदी वेगळ्या पद्धतीने आम्ही इथे अरेंजमेंट करणार आहोत. म्हणजे 2 छोटे असे टेबलसुद्धा आहेत, माझ्या आईने पाठवले होते. तर ते 2 टेबलसुद्धा मी इथे अरेंज करणार आहे. कशा पद्धतीने ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि खूप छान असा लुक देणार आहे. अगदी म्हणजे साधं सिंपलच असणार आहे, पण अगदी छान वाटेल. म्हणजे आता जसं होतं त्यापेक्षा तरी सुंदरच एक लुक येईल पूर्ण बेडरूमला. तर बघू शकता हे एक छोटंसं टेबल आहे, एक ड्रॉवर आहे याच्यामध्ये. आणि याला खालतीसुद्धा बरंचसं स्पेस आहे, म्हणजे बऱ्याचशा वस्तू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर तो बेडच्या एका साईडला ठेवला. बेड जो आहे तो आता आम्ही मधोमध घेतलेला आहे. तर याचा फायदा असा होईल मैत्रिणींनो की मला दोन्ही बाजूनी व्यवस्थित खालनं झाडू वगैरे मारता येईल, पुसता येईल. आणि आता जे काही कपडे वगैरे होते क्लीन केलेले ते मी आधी एका पिशवीमध्ये भरून घेते. धूळ वगैरे निघू शकते, पण मी दरवेळेस म्हणजे 15 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा धूळ वगैरे बेडरूमची काढतेच, त्यामुळे इतकी काही धूळ वगैरे नाही झालेली अजिबात. पण तरीसुद्धा हे सगळं एका पिशवीमध्ये व्यवस्थित भरते. आणि ही पिशवी कपड्यांची जी पिशवी आहे ती मी आता बाहेर ठेवून देते हॉलमध्ये. आणि दुसरं एक जे छोटं टेबल तुम्ही बघत आहात हे थोडंसं साईजने मोठं आहे, तर ते सुद्धा मी बेडच्या एका साईडला ठेवणार आहे. आणि तुम्ही हे जे बांगड्यांचं लोखंडाचं बघत आहात ना, जे हार्ट शेपमध्ये आहे, तर याचंसुद्धा मी आता वेगळ्या प्रकारे लुक देणार आहे त्याला. पुढे तुम्ही बघालच. तर या ज्या बांगड्या आहेत ना, वरती राहून बरीचशी धूळ त्याच्यावरती जमा होते आणि इतक्या बांगड्या काही आपण रोज घालतसुद्धा नाही. काही सणवार असेल, काही ओकेजन असेल तेव्हाच ते घातलं जातं. त्यामुळे एक डब्बा आहे माझ्याकडे लाकडाचा, तर त्या सगळ्या डब्यामध्ये ह्या बांगड्या ज्या आहेत त्या मी भरून ठेवणार आहे, जेणेकरून त्या व्यवस्थित राहतीलसुद्धा. तर आता इकडे बघू शकता हे सगळं बॉक्स वगैरे जे आहे, म्हणजे ज्या काही गोष्टी नको आहेत ना आता बेडरूममध्ये, त्या सगळ्या मी आता काढणार आहेत. माझ्याकडे अशा 4-5 सॅगसुद्धा आहेत, म्हणजे कॉलेज बॅग. त्या 1-2 बॅग ज्या आहेत ना अगदी 12-13 वर्ष झाली, म्हणजे माझ्या कॉलेजच्या आधीपासूनच्या त्या बॅग्स आहेत. तर त्या बॅगसुद्धा आता खूप अगदी जीर्ण झालेल्या आहेत. त्याच्या चेनसुद्धा खूप खराब झालेल्या आहेत. तर म्हणजे अगदी मी ठेवल्या होत्या, पण ते ठेवून अगदीच अडगईचं सामान होऊन जातं आणि काही स्टोरेजसुद्धा नाही आहे ते ठेवायला, त्यामुळे काही अर्थच नाही आहे ते ठेवून. आणि तसं पण आता मी ऑफिसला पण जात नाही आहे, त्यामुळे त्या बॅगचा मला इतका काही यूजसुद्धा होत नाही आहे. त्यामुळे आता बऱ्याचशा 2-3 बॅगा आहेत त्यासुद्धा मी काढून टाकणार आहे.
आणि मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये असं बरंचसं अडगळीचं सामान असतं जे की आपण अजिबात वापरत नाही किंवा ते अगदीच खराब झालेलं आहे. तर ते वेळोवेळी काढलेलंच बरं आहे. मला असं वाटतं की आपलं घर, आपलं बेडरूम जितकं म्हणजे अगदी सुटसुटीत नीटनेटकं असेल ना, तितकंच आपल्याला अगदी पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे मनाचं सुद्धा तसंच आहे. आपल्या मनामध्ये सुद्धा काही म्हणजे गोष्टी असतील ना अशा साचून राहिलेल्या ते वेळोवेळी आपण बाहेर काढल्या पाहिजे, व्यक्त केल्या पाहिजे, काढून टाकल्या पाहिजे, म्हणजे क्लीनच करून टाकल्या पाहिजे, जेणेकरून आपलं मनसुद्धा जे आहे ते अगदी क्लीन राहतं. नवीन गोष्टी आपण आपल्या मनामध्ये चांगले चांगले विचार टाकू शकतो. तसंच आपल्या घराबद्दल आहे, बेडरूमबद्दल आहे. तर बऱ्याचशा ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या मी आता सगळं काही काढणार आहे आणि लागेल तितकंच स्टोरेज जे आहे ते ठेवणार आहे. आणि बघू शकता आता मी सकाळनंतर आता डायरेक्ट दुपारी तुम्हाला भेटत आहे. दुपारचे आता 2:30 वाजलेले आहेत आणि कारण की मधल्या वेळामध्ये 11:30ला बाळसुद्धा येतं स्कूलमधनं. तर सगळ्यांचं जेवण, भांडी, बाळाला झोपवणं वगैरे ही सगळी कामं असतात. पण आज नेमकं घरामध्ये इतकं काही पसारा काढलेला आहे हे बघून बाळाला झोप कशी येणार, हो की नाही? तर त्याचं म्हणणं असतं की मी सुद्धा तुला आता मदत करणार. तर बाळांची मदत तर तुम्हाला माहितीच आहे मैत्रिणींनो. पण तरीसुद्धा तो ऐकत होता माझा. इतकं काही त्याने त्रास मला अजिबात दिला नाही. तर हे मी तुम्हाला फोटो फ्रेम दाखवली, ह्या सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू दाखवल्या, बॅग्स दाखवल्या. हे सगळं मला गिफ्ट भेटलेलं आहे. मी जेव्हा माझा जॉब सोडला होता तेव्हा फेअरवेलला मला माझ्या मैत्रिणींनी हे सगळं गिफ्ट दिलं होतं. तर ते सगळ्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकीला वाटतं की आपलं घर, बेडरूम अगदी सुंदर, स्वच्छ असावं. आपण आपल्या आवडीच्या वस्तू परचेस करून त्या आपल्या घरामध्ये लावाव्यात. घर आपलं अगदी सजवून टाकावं. बेडरूमसुद्धा आपलं छान आपण डेकोरेट करावं असं आपल्या प्रत्येकीला वाटतं. पण आता बघा, ज्या माझ्यासारख्या होममेकर्स आहेत, गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी हे शक्य होतं का हो? म्हणजे वारंवार आपण आपल्या पार्टनरला किंवा घरातल्या लोकांना आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणा किंवा हाऊस मौजेसाठी वारंवार आपण पैसे नाही मागू शकत. कारण की एकतर आपण घरी आहोत आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच पूर्ण होत आहेत, ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या इतर ज्या काही गोष्टी असतात ना, म्हणजे डेकोरेशनच्या म्हणा किंवा इतरही आपली छोटी मोठी स्वप्न असतात, तर ती पूर्ण करण्यासाठी ना आपण स्वतःच करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. तर माझीसुद्धा अशी खूप छोटी छोटी स्वप्न आहेत की माझ्या घराबद्दल, माझ्या बेडरूमबद्दल म्हणा. पण आता मला ती स्वप्न जी आहेत ती पूर्ण करायची आहेत. पण मी जेव्हा स्वतः इंडिपेंडेंट असेल, आता रिसेंटली जॉब सोडलेला आहे, त्यामुळे फायनान्शियली तर आता थोडंफार बाळाची स्कूल असेल किंवा इतरही गोष्टी असतातच. तर आपल्या पार्टनरला आपण म्हणा किंवा घरातल्या लोकांना आपण जोर नाही देऊ शकत की मला यासुद्धा गोष्टी हव्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने, स्वखुशीने केल्या ना, तर त्याचा आनंद जो आहे ना, तो आपल्याला डबल मिळत असतो. म्हणजे की आपल्याला आठवणीसुद्धा राहतं की हो बाबा, हे मी माझ्या कमाईतनं घेतलेलं आहे किंवा हे मी माझ्या ह्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत त्या ह्या शॉपमधनं विकत घेतलेल्या आहेत. तो एक आनंद असतो ना, तो वेगळाच असतो बघा. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ना स्वावलंबी असलंच पाहिजे. थोडंफार का असे ना, आपण आपल्या घरासाठी, संसारासाठी फायनान्शियली तरी मदत म्हणा किंवा एक फायनान्शियल सपोर्ट जो आहे तो आपल्यासुद्धा असलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहता आलं पाहिजे. आणि बरेच दिवस झालं पेंटिंगचं, म्हणजे घराला, बेडरूमला पेंटिंग करण्याचं काम जे आहे ना, अगदी आमचं मध्येच प्लॅन होतो पण तो मध्येच कॅन्सल करावा लागतो काही कारणांमुळे. तर दिवाळीमध्ये आय होप की घराला, पूर्ण बेडरूमला, पूर्ण आमच्या घराला छान असा कलर दिला जाईल मस्त, जेणेकरून एक कलरने सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरामध्ये आणि घरसुद्धा आपलं अगदी पूर्ण स्वच्छ होतं आणि क्लीन होऊन जातं आणि खूप छान छान गोष्टीसुद्धा आपल्याला घरासाठी नंतर मग करता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. त्याचबरोबर ही जी गादी आहे ना, ही कापसाची गादी शिवून घेतली आहे मैत्रिणीनं. याला आताच वर्ष झाली आहेत, पण अगदी रिझल्ट ह्याचा चांगला नाही आहे, कारण की ह्याच्या मध्ये जे शिलाईचं काम असतं ना, तिकडे बरीचशी
धूळ वगैरे जमा होते, तर ती वारंवार क्लीन करावी लागते आणि पाठसुद्धा दुखते, कारण की ही गादी कशी आपण जसं झोपू ना तशी अगदी खाली खाली होत जाते. म्हणजे इतकं काही मला नाही आवडली. पण बघू आता जेव्हा मी फायनान्शियल इंडिपेंडेंट होईल ना, तर बऱ्याचशा गोष्टी मी सुद्धा आणणार आहे. जसं की मला आता स्लीपवेलची गादी हवी असेल तर मी स्वतःच्या पैशाने आणू शकते. आणि त्याचबरोबर तुम्ही बेडशीट बघालच जेव्हा मी टाकेल, तर ती बेडशीटसुद्धा 2 ते 2.5 वर्ष झाली असतील त्याला, तर तीच कंटिन्यू मी वापरत आहे. पण दिवाळीनंतर मी विचार करते की अजून छान 2 अशा कलरफुल बेडशीट मी घेऊन येईल, जेणेकरून पूर्ण लुक जो आहे तो आपल्या बेडरूमचा चेंज होऊन जाईल. तर इकडे बघू शकता जे बांगड्यांचं होतं ना, तर त्याला मी अशा पद्धतीने, आमच्या दोघांचं नाव होतं एका पतंगवर. प्रशिकचं जेव्हा बोरनान होतं ना, तेव्हा माझ्या बहिणीने आणि वहिनीने हे बनवून पाठवलं होतं. तर त्याला मी अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. आणि आता सगळं काही व्यवस्थित आवरून झालेलं आहे आणि फायनल म्हणजे लादी पुसून घेते आता, कारण की बरीचशी धूळ वगैरे खाली पडलेली असते. तर हे सगळं काम करताना मला संध्याकाळ झाली होती. पण आता लादी पुसणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. आणि प्रशिक माझ्या मागे आहे हे मला माहितीच नव्हतं आणि त्याला माझा हात लागला. नशीब जो काही मॉब आहे ना त्याचा दांडा त्याला लागला नाही, नाही तर बरीचशी जखम त्याला झाली असती. पण नशीब त्याला फक्त माझा हलकासा हात स्पर्श करून गेला. तर तो मध्ये लुडबुड त्याची चालूच होती. तर फायनली सगळं काही क्लीन झालेलं आहे, सेट करून झालेलं आहे. आता फक्त बेडशीट टाकायची आहे, 2 पिलोज आणून ठेवायचे आहेत आणि असं माझं सिम्पल स्वीट बेडरूम जे आहे ते अगदी स्वच्छ सुंदर झालेलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मला इथे इंटिरियर करायचं आहे, डेकोरेशन करायचं आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण सेल्फ इंडिपेंडेंट होतो ना फायनान्शियली, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी करणं खूप योग्य आहे, कारण की त्याचा आनंद जो आहे ना तो काही वेगळाच असतो. आणि ते मी नक्कीच करेल आणि तुमच्यासोबतसुद्धा नक्की शेअर करेल मैत्रिणींनो. तर बघू शकता ही बेडशीट खूप सुंदर आहे आणि खूप क्वालिटी चांगली आहे याची. डीमार्टमधूनच मी आणली होती आणि दरवेळेस हीच मी अंथरत असते. वॉश करून लगेच दुपारपर्यंत अंथरतो आम्ही बेडवरती. आणि खूप क्वालिटी सुंदर आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते ही. तर अशा पद्धतीने माझं बेडरूम जे आहे ते पूर्ण आता सुंदर झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे. तर खरंच खूप मला स्वतःला फ्रेश वाटत आहे हे सगळं बघून. आणि आता संध्याकाळ झालेली आहे म्हटल्यावरती आता मी सगळ्यात आधी फ्रेश होईल, अंघोळ करेल. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती, स्वयंपाक. आता सगळ्यात आधी तर मस्त मी गरम गरम चहा बनवून पिणार आहे आणि त्यानंतर पुढच्या माझ्या रुटीनला मी सुरुवात करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा तुमचं जे बेडरूम आहे, घर आहे, कशा पद्धतीने सजवता, क्लीन करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मी जे काही आज माझे विचार मांडले सेल्फ इंडिपेंडेंटबद्दल, म्हणजे प्रत्येक स्त्रीने फायनान्शियली इंडिपेंडेंट असलं पाहिजे. आपल्या गरजा, आपली हौसमौज आपण स्वतः पूर्ण केली पाहिजे, ना की आपण आपल्या घरच्यांवरती किंवा आपल्या पार्टनरवरती आपण डिपेंड राहिलं पाहिजे. तर हे जे माझे विचार आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि फायनल लुक जो आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे मैत्रिणींनो. तर चला आता आपण बघूया आपल्या बेडरूमचा फायनल लुक. तर माझ्या मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला बेडरूमचा फायनल लुक ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि आता मस्त गरम गरम मी आणि आई चहा घेतो आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या रुटीनला लागते. आय होप की तुम्हाला माझे विचार आणि आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.